दमदार पावसामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। दरम्यान चिकुर्डे व ठाणापुळे परिसरात वारणा नदीने पात्राबाहेर पडत पूरग्रस्त परिस्थिती निर्माण केली आहे, तर कारवे, ढगेवाडी, सकराईवाडी व डोंगरवाडी येथील तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे। शिराळा परिसरात व चांदोली पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच चांदोली धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वारणा नदीला पूर आलाय। परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।